चंदगड कोल्हापूरमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा तालुका. गर्द हिरवाई, शिळ घालणारा वारा, पक्ष्यांबरोबर रंगणारा प्रतिसादाचा खेळ असा हा निसर्गाने नटलेला तालुका. महाराष्ट्रातील एक दुर्गम आणि मागास राहिलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. डोंगराळ आणि वनक्षेत्र असलेल्या या विभागात शैक्षणिक सोयी अजून पाहिजे तशा मिळालेल्या नाहीत. उपलब्ध नसलेल्या शैक्षणिक सोयींमुळे इथली मुलं शिक्षण पूर्ण करू शकत नव्हती. हाच मुद्दा लक्षात घेऊन सोनारवाडी मुगळी येथे एक शैक्षणिक चळवळ उभी राहिली. मुगळी आणि सोनारवाडी या दोन गावांमध्ये मुगळी या ठिकाणी 7वीपर्यंत शाळा होती आणि सोनारवाडीमध्ये 4थीपर्यंत शाळा होती. आणि त्यानंतर सोनारवाडी आणि मुगळी यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर सोनारवाडीची मुलं मुगळीला जायची आणि तिथं 7वीपर्यंत शाळा व्हायची आणि 7वीनंतर काही मुलीच फक्त त्या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी 8वी 9वी 10वी यासाठी बाहेर जात होती. बाकीच्या मुली काय 8वी नंतर शिक्षण घेत नव्हत्या. त्या मुली घरीच राहायच्या आणि त्यानंतर त्यांची लग्न लावून दिली जात होती. सोनारवाडी हे गाव आहे ते म्हणजे जिथून मी आलो ते गाव अतिशय दुर्गम आणि मागासलेलं हे गाव आहे. त्यामध्ये मुख्यतः म्हटलं तर निरक्षरतेचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात होतं. त्या गावात एक नवीन शाळा आपण निर्माण करू शकतो का हे ठरलं गेलं आणि ह्याची जबाबदारी कोणी घ्यायची. आम्ही तर म्हटलं की तुम्ही जर गावकऱ्यांनी केलं तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू किंवा आम्ही जर चालवलं तर तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं हे ठरलं गेलं. मग आम्ही सर्व गावकऱ्यांच्या संमतीने आम्ही शाळा काढण्यास पुढे येऊ आणि जी शासनाच्या परवानग्या वगैरे घ्यावे लागतील त्यासाठी आम्ही काम करू असं ठरलं. तालुक्यामध्ये 157 गावं आहेत. खरं 157 गावांच्या विचाराचा जर विचार केला तर आमचं गाव शिक्षणाच्या बाबतीत फार वंचित होतं. म्हणजे तालुक्यामध्ये भटक्या विमुक्त जमात आहेत, ज्यांचं शिक्षणाची कुवत नाही, बिचारांचे ते आपलं घर काम आणि बाहेरचं काम याला वेळ देऊन शिक्षणाला वेळ देणं अशक्य आहे. मग ह्या मुलांना, ह्या गरीब मुलांना कुठंतरी काहीतरी वेळ संधी भेटली पाहिजे म्हणून आम्ही वसतिगृहाची असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींची आम्ही सोय करण्याची सुरुवात केली आणि पुढच्या वेळेस आमचं ते भविष्यातील प्लॅन आहे. परंतु संस्थेचा उद्देश हे करत असताना संस्थेतून शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणणे आणि त्यांना त्यांच्या विजनपर्यंत पोहोचण्याचे संस्थेचं जे विजन आहे ते आम्ही कुठंतरी यशाला मार्गात नेत आहोत असं मला जाणवतं. गावात शाळा झाल्यामुळं दोन्ही गावच्या पासून समान अंतरावरतीच असल्यामुळं दोन्ही गावातल्या पालकांनी पण आपल्या मुलांना ह्या शाळेमध्ये मुलांना पाठवलं आणि त्यामुळं मुलांचं जे थांबलेलं, जे पूर्वीचं शिक्षण थांबलं जायचं तर ते पुढं चालू राहिलं आणि त्यांचं हायस्कूलचं शिक्षण म्हणजे 8वी 9वी 10वी ही पूर्ण व्हायला लागली आणि त्यानंतर मग ह्या मुलांच्यामध्ये शैक्षणिक अवेअरनेस निर्माण झाला आणि त्यामुळं ती मुलं पुढचं कॉलेजचंही शिक्षण पूर्ण करू लागली, पोस्ट ग्रॅज्युएशनही करू लागली आणि आपल्या पुढच्या करिअरच्या त्यांना बऱ्याचशा वाटा त्यांना समजू लागल्या. इथं म्हणजे मुलींची संख्या खूप जास्त होती आणि मला सुद्धा आवड निर्माण झाली की बाबा मुलीनं चांगल्या पद्धतीने ज्ञानाबरोबरच इतर व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल हे त्यांना म्हणजे चांगलं काहीतरी देता येईल या उद्देशाने मी या ठिकाणी जॉईन झाले. स्त्रीबद्दलची आदराची भावना ही सामाजिक संस्था खूप चांगल्या पद्धतीने हे करते. माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाला सर तर मला या संस्थेबरोबरच आमच्या शाळेतले जे शिक्षक स्टाफ आहे ते खूप आदराची वागणूक देतात. म्हणजे कधीच असं मी ते एकटे असं या ठिकाणी मला वाटत नाही. आता सर आमच्या मुगळीचे एक विद्यार्थ्यांनी PSI पदी पोचले या शाळेचे विद्यार्थ्यांनी. हेच आमच्या शिक्षकांचं म्हणजे यश आहे असं आम्ही म्हणेन. जसं एक 5-6 वर्षापूर्वी बघितलं तर विद्यार्थी संख्या ही फार कमी होती आणि आता ही विद्यार्थी संख्या वाढत चाललेली आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांचं चांगलं यश संपादन केलेलं आहे. मग ते तालुकास्तरीय असेल, राज्यस्तरीय असेल, या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी यश संपादन केलेलं आहे. मला एवढं सांगावंसं वाटतं की या शाळेमध्ये वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. MPSCचे UPSCचे मार्गदर्शन असेल त्यासाठी व्याख्याते बोलवले जातात. त्याचबरोबर संविधान साक्षर शाळा म्हणून या शाळेची ओळख आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आमच्या शाळेमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम चालू आहे आणि तो उपक्रम असा आहे की आम्ही आमची शाळा जी आहे तर ती
एक संविधान साक्षर शाळा म्हणून आम्ही नावारूपाला पुढे आणतो आहोत. आणि ह्यासाठी आम्हाला कोरो नावाची एक NGO आहे, तर त्या NGOचं पूर्ण म्हणजे टॉप टू बॉटम असा पूर्ण सपोर्ट आम्हाला त्या संस्थेचा आहे. तर या संस्थेतील मुलांना मूल्याधारित शिक्षण प्रणाली कशी आहे, म्हणजे आपली संविधानिक मूल्य त्यांच्यावरती कशी राबवायची असतात आणि त्यांना एक संविधान प्रचारक म्हणून कसं घडवता येईल यासाठी संपूर्ण आमचा शिक्षक आणि संपूर्ण शिक्षक स्टाफ यासाठी प्रयत्न करतोय. 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सत्ताप्रत अर्पण करतात. जय हिंद. आमचं सोनवडी गाव आहे शैक्षणिक मागास म्हणून आम्हाला तालुक्यामध्ये किंवा आमच्या विभागामध्ये हिनवलं जात होतं. परंतु ह्या कासुबाई ट्रस्टच्या माध्यमातून श्रीकांत नाईक असेल किंवा मारुती केसर सरांच्या माध्यमातून आमच्या शाळेला अतिशय म्हणजे आमच्या मुलांची प्रगती अतिशय उत्कृष्ट होत आहे. पण माझ्या पण 2 मुली याच शाळेमध्ये, एकटी आता फार्मसी केली, तिनं मेडिकल घालून आपला व्यवसाय चालू केलेला आहे. दुसरी पण मुलगी ती पण फार्मसी आता डिग्री करते. आणि 2 मुली आहेत त्या पोलीस भरतीसाठी आता बहादूरवाडी येथे अकॅडमीला चालू आहेत. असं म्हणून जेव्हापासून जे आम्ही शाळा चालू केली तेव्हापासून आमच्या गावातील मुलींना शैक्षणिक सुविधा चांगल्या मिळत आहेत. सोनारवाडी MET किंवा किंबहुना गरीब यासारखी ST आता आमच्या दर दिवस संध्याकाळी वस्तीला सोनारवाडी गावामध्ये येते. सोनारवाडी गावामधून दररोज ह्या ST मधून 40 ते 50 विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. ही सगळी किमया आमच्या सोनारवाडी मुघल विद्यालय यांच्या माध्यमातून झालेली आहे. मुख्यतः ही शाळा चालवणं म्हणजे फार जिकरीचं होतं, कारण स्वतः पैसे त्याच्यात गुंतवून लोकांना त्याच्यामध्ये म्हणजे शिक्षकांना पगार देणं ह्या सगळ्या गोष्टी करण्यास फार त्रास होत होता. पण हे कुठेतरी एक आपलं म्हणजे एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते काम करायला पाहिजे असं आम्हाला वाटलं. आणि जवळजवळ म्हणायला गेलं तर आता 8 बॅच म्हणजे 8 ते 7 आमच्या बॅच 10वीच्या निघाल्यात. जवळपास सगळ्याच म्हणजे प्रत्येक वर्षी 100% निकाल शाळेने दिला आहे. एक साथ सामूहिक केले त्यात एक साथ उदयित शतकिरणा सामूहिक शुरू करेंगे शुरू कर उदयित शतकिरणा आतापर्यंत लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे आमच्या शाळेला. प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांचा सहभाग जास्त प्रमाणात दिसून येतो आम्हाला. पुढे हे जे स्ट्रक्चर आहे हे अत्यंत म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून कसं चांगलं करता येईल, पूर्ण शाळा डिजिटलायझेशन कशी होईल, प्रशस्त इमारत त्याच्यामध्ये ज्या सोयी सुविधा आहेत म्हणजे एक चांगली लॅब असेल, एक कॉन्फरन्स हॉल असेल किंवा जगातल्या कुठल्याही व्यक्तीने आमच्या शाळेशी जर संपर्क केला तर तो त्याच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना गाईड करू शकेल किंवा इथली मुलं इतर देशातील लोकांशी कसं संवाद करता येईल असं तंत्रज्ञान त्या शाळेत आम्हाला करायचं आहे. मुख्यतः ही शाळा कशी रोल मॉडेल होईल या दृष्टीने आमचा विचार चालू आहे. Thank you.